नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक नवीन पद्धतीचा प्रश्न घेणार आहोत। आज NMSची परीक्षा आहे। सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। परीक्षेच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा, कारण तुम्हाला या व्हिडिओमधून एक नवीन प्रकारचा प्रश्न समजून जाईल, जो आपण कोणत्याही व्हिडिओमध्ये घेतलेला नव्हता, परंतु पाठमागच्या वर्षी आपण हा प्रश्न समजावून दिलेला आहे। परंतु पहा हा प्रश्न कसा सोडवायचा। पुढील प्रश्नात पदांच्या क्रमातील दोन पदे चूक बरोबर असून ती कंसात ठेवली आहेत, त्याचे निरीक्षण करून तुमचा पर्याय पुढील सूचनांनुसार नोंदवा। मग हे आपल्याला काय करायचं आहे, सूचना दिलेल्या आहेत। तर पहा, दोन्ही कंसातील पदे चूक आहेत, हा पहिला आहे। दुसरा आहे दोन्ही कंसातील पदे बरोबर आहेत। तिसरा आहे पहिले बरोबर दुसरे चूक आहे। चौथा आहे पहिली चूक दुसरे बरोबर आहे। तर हा प्रश्न कसा सोडवायचा, तर पहा, सुरुवात करताना तुम्ही अक्षरांपासून करा, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा समजून जाईल। पहा, इथे दिलेले आहे ZX, इथे आहे YV XT आणि कंसामध्ये दिलेले आहे WS। तर याचा संबंध याच्याशी आहे, लक्षात ठेवा। WS कंसामध्ये जे आपल्याला पद दिलेलं आहे याच्याशी संबंध आहे, VP UN आणि SL, तर याचा संबंध इथे दिलेला आहे। तर पाहूया आपण ZYXW। आता जर आपण इंग्रजी अक्षरमाला जर पाहिली आपण थोडीशी, तर आपल्याला समजून जाईल ZYXW। ZYXW, तर पहा इथे तुम्हाला ZYXW इथे तुम्हाला जर बघितलं आपण उजवीकडून जर बघितलं ZYXW हे क्रमानेच येत आहे। ठीक आहे, काय येत आहे, क्रमानेच अक्षर येत आहेत या ठिकाणी ZYXW। आता इथे जर बघितलं तुम्ही XVTS 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 XVTS, पहा XVTS। आता XVTS एक अक्षर सोडून, ठीक आहे, XVT आणि S लगेच दिलेलं आहे, बरोबर, एक अक्षर सोडलेलंच नाही, R पाहिजे होतं। त्यामुळे पहिलं पद काय असणार आहे तुमचं, पहिलं पद हे चुकीचं असणार आहे। ठीक आहे, आता पहा VUS काय आहे, VU आणि S, VUS, पहा VU आणि एक अक्षर सोडलेलं आहे या ठिकाणी, त्यामुळे हे सुद्धा काय असणार आहे, तर चुकीचं असणार आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पहा काय असणार आहे रे, दोन्ही कंसातील पदे कशा आहेत, तर चूक आहेत। दोन्ही कंसातील पदे कशा आहेत, चूक आहेत, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे। ठीक आहे, आता इथे पाहूया आपण, पहा प्रश्न पहिला इथे 26 आहे, ठीक आहे, इथे 20 दिलेलं आहे, परंतु इथे 26 आहे, लक्षात ठेवा। आता यांची सगळ्यांची तुम्ही जर बेरीज केली, पहा 11 अधिक 7 11 अधिक 7 अधिक 6 यांची जर बेरीज केली तुम्ही, 11 आणि 7 18 18 अधिक 6 बरोबर किती झाले, 24 24 अधिक 2 बरोबर 26। त्याच पद्धतीने यांची बेरीज करा। आता 26 अधिक 31 बरोबर यांची बेरीज किती आली, 26 अधिक 61 आहे, सॉरी 26 अधिक 61, तर यांची बेरीज येते 97 आणि त्याच्यामध्ये 2 मिळवा तर किती येणार आहे, 99। म्हणजे ही दोन्ही पण पदे बरोबर आहेत। ठीक आहे, इथं 26 आहे, फक्त 0 इथे घेतलेला प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे इथे तुम्हाला या ठिकाणी मी 6 दिलेला आहे। ठीक आहे, तर 59चा प्रश्न पहा, 6 7 11 यांची बेरीज करून त्यामध्ये 2 मिळवलं तेव्हा कंसातील पद आपल्याला मिळालेलं आहे। ठीक आहे, त्यामुळे दोन्ही पण बरोबर आहेत। मग दोन्ही कंसातील पदे बरोबर आहेत, याचं काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे। त्यामुळे 59चं उत्तर आपण काय करायचं आहे, पर्याय क्रमांक 2 रंगवायचं आहे, आणि 62 क्रमांकाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 दोन्ही कंसातील पदे चूक आहे। आता जाऊयात आपण पुढे, पहा इथे दिले 13 17 25 आणि 37 53 73 97। आता इथे जर थोडंसं जर बघितलं आपण, पहा इथे जर थोडंसं जर बघितलं आपण, तर काय दिलेलं आहे आपल्याला, 13 17 25 13 17 आणि 25, तर 13 17 25, पहा अंकांचा गुणाकार करा, 3 1 3 अंकांचा गुणाकार केला तुम्ही अगोदर, 3 गुणिले 1 3 1 3, आणि त्याच्यामध्ये हे 13च मिळवली, 30 संख्या मिळवली, तर किती झाली 16। ठीक आहे, आता 16 अधिक 1 केलं, अधिक 1 म्हणजे पुढचा अंक मिळवला 1, तर 17 झाले, किती झाले 17। त्याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे। आता पहा 7 1 7 आणि हे 7 जर मिळवले 17मध्ये तर किती झाले मला सांगा, 17मध्ये जर हे 7 मिळवले तर किती झाले, 24 झाले, किती झाले
17मध्ये जर 7 मिळवले 24 आणि 24मध्ये पुढचाच अंक मिळवला 1 तर किती झाले या ठिकाणी 25. ठीक आहे. आता 5 आणि 2 7, 5 आणि 2 7. ठीक आहे. हां, अंकांचा गुणाकार करायचा आहे. 5 दुनी 10. मग 35मध्ये जर आपण 25मध्ये जर आपण अंकांचा गुणाकार 5 दुनी 10 मिळवला, ठीक आहे, तर किती होणार आहे 35. आणि सुरुवातीचे जो अंक आहे दशक स्थानी तो जर मिळवला या ठिकाणी तर किती होणार आहे 37. किती होणार आहे 37. म्हणजे पहिलं बरोबर आहे. आता पहा 5 त्रिक 15 म्हणजे ह्या 53मध्ये तुम्ही 15 जर मिळवलं तर किती येणार आहे 5 आणि 3 8, 5 आणि 1 6. किती येणार आहे या ठिकाणी पहा 53मध्ये 5 त्रिक 15 हे जर मिळवलं 5 आणि 3 8, 5 आणि 1 6 आणि याच्यामध्ये पुन्हा सुरुवातीचा अंक मिळवायचा आहे आपल्याला 5. पहा तर 5 जर मिळवलं 68मध्ये 5 तर 73 येईल. किती 73 म्हणजे हे बरोबर आहे. आता 7 त्रिक 21 मिळवा. 73मध्ये काय करा 73मध्ये या अंकांचा गुणाकार 7 त्रिक 21 मिळवला आपण तर बेरीज किती आली 4 आणि इथे किती 9. 94मध्ये आपण हे 7च मिळवायचे सुरुवातीचा अंक. यांची बेरीज करा 7 आणि 4 11, 1 हातचा 9 आणि 1 10 म्हणजे किती येते 101. किती येते 101. पण इथं किती दिलेलं आहे 97 म्हणजे दुसरं चूक आहे. म्हणजे पहिलं बरोबर दुसरं चूक म्हणजे पहिले बरोबर दुसरे चूक. याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 3. आणि राहिलेलं तुम्हाला माहितीच आहे मग पहिले बरोबर दुसरे चूक. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे पहिले बरोबर दुसरे चूक हे येईल पर्याय क्रमांक 3. आता उरलेला कोणता आहे 2 3 1 तर गेला बरोबर. चौथा काय दिलेला आहे आपल्याला बघा. तर या प्रश्नाचं उत्तर असणार राहिलेलं पहिले चूक दुसरे बरोबर. त्यामुळे याचं 4 असणार आहे पहिले चूक दुसरे बरोबर. परंतु हे कसं सोडवलेलं आहे ते पाहूयात आपण. पहा 5 आणि 2 किती 7 आणि 7 जर मिळवलं 25मध्ये तर 32 येईल. 3 आणि 2 5 मिळवलं तर या ठिकाणी किती यायला पाहिजे होतं रे 37. इथे 39 दिले त्यामुळे हे चूक असणार आहे बरोबर. आता इथे पहा पुन्हा या ठिकाणी 7 आणि 5 12 मिळवले तर 69 येईल. 69मध्ये 9 आणि 6 किती तर 15 मिळवले याच्यामध्ये तर 84 येतं. त्यामुळे पहिलं चूक आहे आणि दुसरं मात्र बरोबर आहे. त्यामुळे ह्याचं काय पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीचा प्रश्न होता. तर परीक्षेमध्ये या पद्धतीने सोडवा जर प्रश्न या पद्धतीचा आला तर एवढाच हा नवीन एक प्रश्न होता. त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ देत आहे. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पेपर अतिशय सोपा असेल परंतु शांत डोकं ठेवून पेपर आपल्याला सोडवायचा आहे. सर्व क्लू तुम्हाला लागतील. 90 मॅटमध्ये 90 प्रश्न आहेत, 90 मिनिटे आहेत. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे आणि पेपरची उत्तरसूची आपण पेपर झाल्यानंतर अपलोड करणारच आहोत. ठीक आहे. सर्वांना पुन्हा एकदा परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा.